काही क्षण असे असतात ज्यांची वाट आपण मुद्दाम बघत नसतो, पण जेव्हा ते येतात तेव्हा आयुष्यभरासाठी आठवण बनून जातात. आणि काही माणसं अशी असतात ज्यांच्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य वेगळ्या दिशेने वळतं. आजचा दिवस तसाच होता, कारण आज आम्ही फक्त माझ्या आजोळी गेलो नव्हतो. आज आम्ही त्या माणसाला भेटायला चाललो होतो ज्यांच्या एका हट्टामुळं आज मी फौजी पत्नी आहे. नमस्कार, मी नूतन फौजी पत्नी. माझ्या फौजी घरामध्ये नूतन फौजी पत्नी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एका नव्या भावनेसोबत, एका नव्या आशेसोबत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या सुट्टीतल्या काही आठवणी. आज आम्ही माझ्या आजोळी आलो. तेच घर, तेच अंगण, तीच माणसं आणि तेच प्रेम. पण प्रत्येक वेळी तिथे गेल्यावर मन मात्र पुन्हा लहान होऊन जातं. लहानपणी जिथे खेळले, जिथे सुट्ट्या घालवल्या, जिथे आजोबांच्या गोष्टी ऐकत मोठी झाले, आज तिथे माझी मुलं धावत होती. श्रीनेची मस्ती सुरू होती. घरभर त्याचा आवाज घुमत होता आणि मी फक्त त्याच्याकडे बघत होते, कारण कालपर्यंत मी त्या घरात मूल होते आणि आज माझी मुलं त्या घरात खेळत होती. वेळ खरंच किती पटकन पुढे जातो. घरात सगळे जमले होते. माझी आई, माझे आजोबा, मामा, मावशी, मामी आणि सगळी जवळची माणसं. सगळे गप्पा मारत होते, हसत होते, जुन्या आठवणी काढत होते. आणि अचानक मला जाणवलं, आज इथे 4 पिढ्या एकत्र आहेत. माझे आजोबा, माझी आई, मी आणि माझी मुलं. किती मोठा आशीर्वाद आहे हा. आजच्या काळात एका फोटोसाठी सुद्धा सगळे एकत्र जमणं कठीण झाले आणि आम्ही हा दिवस जगत होतो. पण या दिवसातला सर्वात खास क्षण अजून बाकी होता. माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील, 90 वर्षांपेक्षा जास्त वय यांचं. हे एक सर्व्हिसमन आहेत आणि माझा फौजी. दोघे एकत्र बसून गप्पा मारत होते. मी दुरून ते पाहत होते आणि माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं, कारण त्या गप्पा फक्त 2 माणसांच्या नव्हत्या, त्या 2 सैनिकांच्या होत्या, त्या 2 पिढ्यांच्या होत्या, त्या 2 काळांच्या होत्या. एकाने वर्षांपूर्वी गणवेश घातला होता आणि दुसरा आजही तो गणवेश अभिमानाने घालतोय. वर्ष बदलली, वेळ बदलली, पण देशावरचं प्रेम बदललेलं नाही, कर्तव्य बदललेली नाहीत आणि सैनिकाचं मनही बदललेलं नाही. आणि आज त्यांच्याकडे पाहताना माझ्या मनात एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता. कदाचित त्यांनासुद्धा माहिती नसेल की त्यांनी वर्षांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयामुळे आज मी आयुष्य हे जगते. आमच्या घरात कोणीही फौजी नव्हतं. फौजी जीवनाशी आमचा काहीही संबंध नव्हता. पण माझे आजोबा नेहमी एकच गोष्ट म्हणायचे, माझ्या नातीचं लग्न फौजी मुलासोबतच व्हायला हवं. तो त्यांचा हट्ट होता, त्यांची इच्छा होती. आणि आज विचार केला तर त्यांच्या हट्टामुळे आज मी फौजी पत्नी आहे. त्याच हट्टामुळे आज मी हे आयुष्य जगते. त्याच हट्टामुळे आज माझी मुलं या सुंदर फौजी कुटुंबाचा भाग आहेत. आणि किती सुंदर योगायोग बघा ना, ज्या माणसाने माझ्यासाठी फौजी मुलगा निवडण्याचा आग्रह धरला, आज त्याच माणसासमोर माझा फौजी बसून गप्पा मारत होता. एक माजी सैनिक आणि एक आजचा सैनिक, दोघांना जोडणारा धागा एकच, देशसेवा. त्या क्षणी मला जाणवलं, काही नाती नशिबाने जुळतात, पण काही नाती मोठ्यांच्या आशीर्वादाने घडतात. आणि माझं फौजी आयुष्य माझ्या आजोबांच्या आशीर्वादानेच सुरू झालं. नंतर आम्ही घराबागचं बागायती पाहिली. ती झाडं पाहताना वाटलं, नाती ही अशाच झाडांसारखी असतात. त्यांना वेळ द्यावा लागतो, प्रेम द्यावं लागतं, जपावं लागतं, तेव्हाच ती पुढच्या पिढींपर्यंत पोहोचतात. आजचा दिवस साधा होता, पण मनासाठी खूप मोठा होता, कारण आज आम्ही वेळ दिला माणसांना,
नात्यांना, आठवणींना आणि त्या माणसांना ज्यांच्यामुळे आज मी अभिमानाने स्वतःला फौजी पत्नी म्हणू शकते. काही दिवस फोटोंमध्ये राहतात, काही व्हिडिओमध्ये राहतात, पण काही दिवस मनात कायमचे घर करून राहतात. आजचा दिवस अगदी तसाच होता. आजोबांचा तो एक हट्ट नसता तर कदाचित मी आज फौजी पत्नी नसते. काही नाती नशिबाने जुळतात, पण काही नाती मोठ्यांच्या आशीर्वादाने घडतात. माझ्या फौजी आयुष्याची सुरुवात आजोबांच्या एका हट्टापासून झाली. 4 पिढ्या एकत्र पाहण्याचं भाग्य किती जणांना मिळतं. एक सर्व्हिसमन आजोबा आणि आजचा फौजी हा क्षण कधी विसरणार नाही. आजोबा म्हणजे घराचा खरा आशीर्वाद. तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती आहे का ज्याच्यामुळं तुमचं आयुष्य बदललं? खरंच हा दिवस आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा आहे. सैनिकांचा वारसा पुढच्या पिढीत जाताना पाहणं खूप अभिमानाची गोष्ट आहे. आजोबांचे आशीर्वाद आयुष्यभर साथ देतात. जय हिंद आणि सर्व माजी सैनिकांना मनापासून सलाम. धन्यवाद.